नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 2 फेब्रुवारी 2026 भारताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र आश्लेषा आहे. योग आयुष्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:04 ते 3:28 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:30 ते 9:54 आणि यमगंड काळ दुपारी 11:17 ते 12:41 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करेल. चंद्र बुध शुक्राबरोबर प्रतियोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊ 12 राशींचा राशीफळ पाहायचं आहे त्या संदर्भात ही चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थपणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारते. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर असेल त्या संदर्भातले सुद्धा काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकाल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज खास करून तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. किरण वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभणार आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आजच्या दिवशी तुम्हाला चांगले उत्तम लाभ मिळतील. मात्र खर्च सुद्धा होऊ शकतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. गुंतवणूक विचारपूर्वक करा. तुमचा मूड खूप चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. मात्र अति भावनिकतेमुळे छोटे मोठे त्रास दिसून येतील. त्याकडे लक्ष द्या. महत्त्वपूर्ण निर्णय फक्त आणि फक्त भावनेच्या आली जाऊन घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडासा धावपळीचा धकाधकीचा दगदगीचा असा दिवस दिसून येईल. कामं तुमची मार्गी लागतील. मात्र दमछाक जास्त झाल्यासारखे वाटेल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील.
तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. उत्तम आर्थिक आवक आजच्या दिवशी लाभू शकेल. मित्रपरिवाराकडून काही चांगले सल्लेसुद्धा मिळू शकतील. जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. त्यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आज तुमचा मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भामधले महत्त्वपूर्ण काम होतील जे मार्गी लागते. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भारतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आज फिरणं वगैरे जास्त होईल. मग तुम्हाला कामं करण्याकडे कल राहील. भाग्याचे उत्तम साथ लाभेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुणावेल. भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी तुम्ही घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. विद्यातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आरोग्याकडे थोडं लक्ष ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. प्रलोभनापासून लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ तुम्हाला आजच्या दिवशी संभवतात. महत्त्वपूर्ण कामाची सुद्धा सुरुवात करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. व्ययातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. याचप्रमाणे आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील. अनावश्यक ताणतणाव जाणवू शकेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात घेऊ नका. दिवस त्यासाठी संमिश्र स्वरूपाचा कसले. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभार्थी बुध शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेळी येऊ शकाल. रिलेशनशिपमध्ये असाल तर नातेसंबंध उत्तम राहते. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 2 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.